नमस्कार मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण या धड्यामधील या व्हिडिओमध्ये आपण समीकरण सोडवण्यासाठी गुणोत्तराचा उपयोग करताना वापरली जाणारी एकमान पद्धत याचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत। गुणोत्तराचा उपयोग समीकरण सोडवण्यासाठी केला जातो आणि यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला जातो आणि त्यातील सर्वात मूलभूत पद्धत म्हणजेच एकमान पद्धत। आपण ही पद्धत समजावून घेण्यासाठी प्रथम एक उदाहरण घेऊयात। 20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत काढा। आपण हे करताना सर्वप्रथम 20 मीटर कापडाची किंमत जर 3600 असेल तर 1 मीटर कापडाची किंमत काय हे काढणार आहोत, म्हणजेच एककाची किंमत काढणार आहोत। जर 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये असेल तर ही 3600 भागिले 20 एवढी असणार आहे, भागिले 20। 3600 रुपये 20 मीटर म्हणजे आपल्याला मिळणार आहेत बे एके बे आणि हे 180 रुपये 180 प्रति मीटर एका मीटरला रुपये 180 ही किंमत मिळाली आपल्याला 1 मीटर कापडाची, म्हणजेच आपण 20 मीटरवरून 1 मीटरची किंमत काढली आहे। आणि एकदा का आपल्याला 1 मीटरची किंमत मिळाली तर आपल्याला 16 मीटरची किंमत काढणे अवघड नाही, कारण का 1 मीटरला एवढे असतील तर 16 मीटरला हा जो दर आहे गुणिले 16, जी 1 मीटरची किंमत आहे 180 गुणिले 16 आणि उत्तर येते 2880 रुपये। म्हणजेच आपण इथे काय केलं, 20 मीटरची किंमत दिली होती त्याच्यावरून आपण एका मीटरची किंमत काढली आणि जेव्हा आपण दिलेल्या माहितीवरून एककाची किंमत काढतो आणि ती वापरून आपण पुन्हा आपल्याला जी हवी आहे तितक्या वस्तूंची किंमत आपण काढलेली आहे आणि यालाच आपण एकमान पद्धत म्हणतो। अनेक वस्तूंच्या किमतीवरून प्रथम एका वस्तूची किंमत काढायची आणि एका वस्तूच्या किंमतीवरून पुन्हा एकदा अनेक वस्तूंची किंमत काढायची, यालाच आपण एकमान पद्धत म्हणतो। आपण काही गणिते सोडवूयात, त्याच्यामुळे आपल्याला ही पद्धत अजून जास्त समजून येईल। 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत रुपये 325 आहे, तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा। सर्वात प्रथम आपण 10 किलोग्रॅमची 325 किंमत आहे त्याच्यावरून आपण 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत काय असेल हे काढू। किंमत भागिले तांदळाचं वजन, रुपये 32.5 प्रति किलोग्रॅम। आता याच्यावरून 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत मिळाली, याच्यावरून आपल्याला 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढणं सोपं होतं आणि म्हणूनच जो काही दर आहे आपला हा आपला दर निघालेला आहे प्रति किलोग्रॅम, याला आपल्याला गुणायचं आहे 8 ने आणि उत्तर मिळणार आहे रुपये 260। पुढचं गणित करूयात। 14 खुर्च्यांची किंमत रुपये 5992 आहे, तर 12 खुर्च्यांची किंमत काढा। एकमान पद्धतीप्रमाणे आपण सर्वात प्रथम एका खुर्चीची किंमत काढूयात। किंमत भागिले खुर्च्या, 14 चौक 56, 3 39, 14 दोन्ही 28, 11 राहिले 112, 14 सत्ते 12 दशे।
427 रुपये प्रति खुर्ची. ही झाली एका खुर्चीची किंमत. आता 12 खुर्च्यांची किंमत. दर गुणिले एकूण खुर्च्या जेवढ्या रुपये 5124. एक शेवटचं गणित करूयात. 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे, तर 1080 डब्यांचे वजन किती होईल? सर्वात प्रथम आपल्याला काढायचं एका डब्याचे वजन. सहा भागिले 30. मी याची दशांश अपूर्णांकात किंमत लिहिणार नाहीये, कारण का पुन्हा मला जेव्हा गुणाकार करायचा आहे तेव्हा मला हीच संख्या सोपी जाणार आहे. म्हणूनच 1080 डब्यांचं वजन, एका डब्याचं वजन जे आहे ते गुणिले 1080. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 एके 5, 5 अख्ख 30, 216 किलोग्रॅम. मराठी टू इंग्लिश शब्दकोश. गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर रेशो, प्रमाण प्रपोर्शन, मापन युनिट ऑफ मेजरमेंट और UOM, एकमान पद्धत युनिटरी मेथड, सजातीय राशी आयटम्स हॅव्हिंग सेम UOM. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.